विदर्भ वंदन न्यूज. सरकारने या ऑपरेशनला सिंदूर हे नाव दिलं, किती समर्पक वाटलं? आता माझ्या व्यक्तिगत जाणीवेतनं सांगतो, जेव्हा मी हे ऑपरेशन सिंदूर हे नाव वाचलं, एकदम माझ्या डोळ्यात टचकन अश्रू आले. याच्यापेक्षा अधिक चांगलं नाव असूच शकत नव्हतं, इतकं समर्पक हे नाव आहे. आणि म्हणून मी माझ्या त्या दिवशीच्या भाषणामध्ये सांगितलं की मी पंतप्रधानांना भेटल्यानंतर हा प्रश्न विचारणार आहे की हे नाव सुचवलं कोणी, आणि कारण हे मला फार भावलेलं नाव आहे. याच्यापेक्षा अधिक समर्पक नाव या ऑपरेशनला दिलं जाऊ शकत नव्हतं. मी त्याबद्दल फार फार अभिनंदन करतो. तरी विरोधक यावर टीकाच करतात. जे विरोधक याला विरोध करतायत ना, ते सगळे पाकिस्तान धार्जिणे लोक आहेत. मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे. या विरोधकांना हा पुळका कसा आला? पुलगावच्या वेळेला ते आणि एअर स्ट्राईकच्या वेळेला ते पुरावे मागत होते असं म्हणणारे हे सगळे विरोधक एकवटलेत. याचं कारण यांच्या बोलवत्या शक्ती या देशाबाहेरच्या आहेत आणि त्यांना युद्ध हवं आहे, आणि युद्ध फार मोठं करवून भारताला त्यांना खिळखिळं करायचं आहे. भारताची आर्थिक उन्नती कुणालाही बघवत नाही आहे, आणि ही ज्या परदेशी लोकांना बघवत नाही त्यांचे हे हस्तक असल्यामुळे ते अशा प्रकारचं बोलत आहेत. युद्ध झालं आणि युद्धबंदीची घोषणा झाली, तरी सुद्धा पाकिस्ताननं दुरापती सुरूच ठेवली. युद्धबंदीचा निर्णय योग्य वाटतो का? कारण भारत जिंकण्याच्या निर्णायक भूमिकेवर होता. योग्य वाटतो का? सर्वात पहिल्यांदा आपल्या केंद्रीय शासनाचं अत्यंत मनोभावे अभिनंदन करणं आवश्यक आहे की त्यांनी अत्यंत चोख उत्तर या पाकिस्तानला दिलेलं आहे. आता 3 दिवसांच्या संघर्षानंतर झालेली युद्धबंदी हे सुद्धा काही भारताचं अंतिम धोरण नाही, हा काही निष्कर्ष नाही आहे. पण जागतिक सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून त्यांनी हा केलेला स्वल्पविराम आहे, हा पूर्णविराम नाही असं मी केवळ म्हणत नाही, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे ऑपरेशन सिंदूर इज ऑन. हे चालूच आहे. ज्या अटी भारतानं लाटलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. भारत युद्ध पिपासू नाही, भारताला युद्ध करायचं नाही. भारत हा शांतिप्रिय देश आहे, पण आमच्यावरती झालेल्या अत्याचाराला गोळीला तोफगोळ्याचं उत्तर देऊन आणि नेस्तनाबूत केलं पाहिजे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा आमच्या प्रधानमंत्र्यांनी गिरवलेला आहे, अंगीकारलेला आहे. आणि त्यामुळे मी आपल्या केंद्रीय शासनाचं, माननीय पंतप्रधानांचं अत्यंत मनोभावे अभिनंदन करतो. ते योग्य मार्गावरती चालले आहेत आणि ते देशाला पुढे नेतील, आणि धीरे धीरे याच मार्गावर चालत POK सुद्धा आपल्या देशामध्ये सम्मिलित करून घेतील याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे आपण कुठल्याही देशाशी जिंकू शकतो. आपल्या देशामध्ये आध्यात्मिक शक्ती आहे म्हणून आपण जिंकू शकतो असं कृपा करून समजू नका. आध्यात्मिक शक्तीला सुद्धा शास्त्र बलाची आवश्यकता असते, संकल्पाची आवश्यकता असते, आणि अत्यंत दृढनिश्चयाची आवश्यकता असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्मरणाची आवश्यकता असते. आध्यात्मिक शक्ती काही आतापर्यंत नव्हत्या का? 70 वर्ष आपण का मार खात गेलो? याचं कारण हे आहे की ज्याच्या मस्तकामध्ये आणि हृदयामध्ये शिवाजी महाराज बसले आहेत असं शासन आता आलेलं आहे. आणि म्हणून आता आध्यात्मिक शक्तीचा खरा उपयोग होऊन भारत जिंकत जाणार आणि जगामध्ये सर्वोच्च ठरवून दाखवणार. सरकार एकनाथ शिंदे आणि तुमच्यामध्ये काय महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली? एकनाथजी शिंदे हे अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राचं. त्यांच्या अंतःकरणात असलेली शिवछत्रपतींच्या बद्दलची श्रद्धा, या समाजाच्या उद्धाराची धग, आणि याकरता आणखी काय काय योजना आपल्याला करता येतील याबद्दल आमच्या चर्चा झाल्या. आणि या चर्चांच्या मधनं पुन्हा हा देश म्हणजे आपला प्रदेश हा आपल्या देशाचा कणखर खड्गहस्त कसा होईल याकरता काय आणखी योजना राबवल्या पाहिजेत याबद्दल मी काही त्यांना इनपुट्स शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल करावा याच्याबद्दलचे दिलेले आहेत. बाकीच्या गोष्टींची चर्चा मी सांगत नाही, पण एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगितला की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये इयत्ता पहिलीपासनं प्रत्येक
वर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कुठल्या न कुठल्या प्रकारे आलं पाहिजे याची व्यवस्था करा. कारण देशाच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं एकच उत्तम उपाय आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते सर्वांच्या अंतःकरणात स्थिर झाले पाहिजेत आणि याकरता पहिलीपासनं PhD पर्यंत प्रत्येकाला शिवाजी महाराजांच्याबद्दल काहीतरी वाचावं लागावं, सांगावं लागावं, त्याच्याबद्दलची परीक्षा दिली जावी.